नमस्कार. कनक कृषी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. पोलीस पतीच्या मागे संपत्ती आणि घटस्फोटासाठी पत्नीने केला छळ. पोलिसाने संपवले आपले जीवन. बातमी बघत रहा शेवटीपर्यंत. कनक कृषी न्यूज चॅनलवर डॉक्टर अतुल आमसोगीकडून. आपण जर चॅनलवर नवीन असाल तर कनक कृषी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नियमित बघत रहा कनक कृषी न्यूज चॅनलवर देश विदेशातील आणि स्थानिक बातम्यासुद्धा कनक कृषी न्यूज चॅनलवर. आपण जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कनक कृषी न्यूज चॅनल. बघूया आजची ताजीचे प्रेम प्रकरण आणि पतीच्या मागे संपत्ती व घटस्फोटासाठी होणारा मानसिक छळ. असह्य झाल्याने पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या केली. या प्रकरणी अंबाझरी पोलिसांनी मृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव शीलरत्न भीमराव बेलेकर वय 45 राहणार वाघधरा इसासने असे मृत पोलिसाचे नाव आहे. तर पोलिसाची पत्नी रुचिका बेलेकर वय 32 व तिचा प्रियकर महेश मेश्राम यांच्या विरुद्ध अंबाझरी पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे. पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार महेश हा शिक्षक आहे. 2 वर्षापासून रुचिकाचे महेशसोबत अनैतिक संबंध आहेत याची शीलरत्न यांना माहिती मिळाली. त्यानंतर रुचिका या शीलरत्न यांना घटस्फोट व संपत्तीची मागणी करून त्याचा मानसिक छळ करू लागल्या. तू मरून जा असे त्या नेहमी शीलरत्न यांना म्हणायच्या. पत्नी रुचिका हिचे महेश नावाच्या शिक्षकासंबंध प्रेमसंबंध जुळल्याचे पोलिसांना आढळले. याची शीलरत्न यांनाही कुणकुण लागली होती. त्यातून दोघांचेही खटके उडायचे. तुझ्यासोबत राहायचे नाही, तू मला तुझी संपत्ती दे, पैसा दे आणि सोडचिठ्ठी दे असा तगादा पत्नी त्याच्या मागे लावायची. पत्नीच्या त्रासाला कंटाळून पोलीस शीलरत्न याने आत्महत्या करण्यापूर्वी काही महिन्यापासून ते पत्नीपासून वेगळे मुलगा आणि मुलीसोबत राहत होते. काही दिवसापूर्वी शीलरत्न कोणालाही न सांगता घरातून निघून गेले होते. त्यात पहिले पत्नीच्या त्रासाला कंटाळून शीलरत्न यांनी आत्महत्या केली. 24 फेब्रुवारीला त्यांचा मृतदेह अंबाझरी तलावात पाण्यावर तरंगताना आढळून आला. फेब्रुवारी महिन्यामध्ये शीलरत्न हे त्याचा मोठा भाऊ अजय भीमराव बेलेकर वय 49 राहणार कामगार कॉलनी यांच्याकडे गेलेले होते. काही वेळाने ते घरून निघाले. त्यानंतर त्यांचा कोणाशीही संपर्क झालेला नाही. अजय यांनी प्रतापनगर पोलीस ठाण्यात शीलरत्न बेपत्ता असल्याची तक्रार दिली आणि 24 फेब्रुवारीला अंबाझरी तलावात शीलरत्न याचा मृतदेह वर तरंगताना आढळून आला. या प्रकरणी अंबाझरी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. पोलीस उपनिरीक्षक अविनाश निष्काळजे यांनी मात्र अंबाझरी पोलिसांनी या प्रकरणाबाबत तपास केले असता तपासादरम्यान त्यांना रुचिका व महेश या दोघांच्या छळाच्या कंटाळाने शीलरत्न यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी दोघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केलेला आहे. पत्नी रुचिका व प्रियकर महेश यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. धन्यवाद. आपण बघत होता कनक कृषी न्यूज चॅनलवर आजच्या ताज्या बातम्या. आपण कनक कृषी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले कॉमेंटसुद्धा द्या. तर बघत रहा नियमित कनक कृषी न्यूज चॅनलवर ताज्या ठळक बातम्या. नियमित बघत रहा.